पंचगंगेच्या प्रदूषणावरून आंदोलन अंकुश आक्रमक काळा ओढा रोखण्याचा प्रयत्न प्रशासनाला 8 दिवसाचा अल्टिमेटम। पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणानं रौद्ररूप धारण केलं असून इचलकरंजी परिसरातील प्रोसेस युनिट्समधून येणारे रसायनयुक्त पाणी थांबवण्यासाठी आंदोलन अंकुश संघटना आता रस्त्यावर उतरली आहे। सोमवार 6 एप्रिल रोजी संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी काळा ओढा माती मुरुम टाकून बंद करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। गेल्या अनेक दिवसांपासून इचलकरंजीमधील औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे। यामुळे नदीचं पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाहीये। केमिकल युक्त पाण्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत पावलेत। शेतकऱ्यांना त्वचा रोगाचा सामना करावा लागतोय। शेत जमिनी नापीक होत आहेत। परिसरात कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचं आंदोलकांनी निदर्शनास आणून दिलंय। आंदोलनाचा पवित्रा लक्षात घेता शिरोळचे प्रभारी तहसीलदार खिलारी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रदूषित पाहण्याची पाहणी केली। त्यानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग आणि प्रोसेस युनिट मालकांची संयुक्त बैठक पार पडली। मात्र या बैठकीत ठोस निर्णय होण्याऐवजी जुन्या चर्चांची पुनरावृत्ती झाली। इचलकरंजी महानगरपालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना केली नसल्याचं या बैठकीत स्पष्ट झालंय। दुसरीकडे प्रोसेस मालकांनी 4 दिवसात पाणी बंद करण्याचं आश्वासन दिलंय। प्रशासनाच्या दिरंगाईवर संताप व्यक्त करत धनाजी चुडमुंगे यांनी आक्रमक भूमिका घेतली। आम्ही प्रशासनाला 8 दिवसांची मुदत देत आहोत। या काळात जर पाणी प्रदूषित बंद झालं नाही तर प्रशासनानं स्वतःहून ओढ्याला बांध घालून पाणी रोखावं, अन्यथा संपूर्ण शिरोळ तालुका बंद ठेवून प्रांत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। येत्या 8 दिवसात प्रांताधिकारी आणि संबंधित विभाग पंचगंगेला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी काय पावले उचलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज।